स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, आता पहिलीपासून इंग्रजीबरोबरच हिंदीची सक्ती केली जाणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिल्या वर्गापासून इंग्रजी 2001 पासून सुरू झालेली आहे। त्यानुसार ही पहिलीपासून हिंदीसुद्धा विषय या ठिकाणी सुरू केला जाणार आहे। त्या माध्यमाची ही बातमी आलेली आहे आणि ही बातमी लोकमतची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि शिक्षकांना सुद्धा महत्त्वाचा विषय बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात यंदापासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यामध्ये हा हिंदी विषयाचा ही बातमी आहे। बघा, मुंबईची बातमी आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून म्हणजेच यंदापासून अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता 1ली ते 5वी मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा सक्तीच्या असतील। तिन्ही भाषा सक्तीच्या, मराठी इंग्रजी होतीच आधी, आता हिंदी पण आलेली आहे 1ली ते 5वी करता। अशी होणार अंमलबजावणी। अंमलबजावणी कशी होणार आहे? 2025 आणि 26 मध्ये इयत्ता 1लीसाठी हिंदी येणार आहे, म्हणजे CBSE पण आलेला आहे पहिलीपासनं, तसंच हिंदी पण पहिलीपासनं आलेलं आहे। नंतर 2026-27 पुढच्या वर्षी जे असणार आहे 17 मध्ये 2री, 3री आणि 4थी आणि 6वी वर्गासाठी हिंदी असणार आहे। नंतर 27 आणि 28 पासनं 5वी, 7वी, 9वी आणि 11वी आणि 2028 आणि 29 इयत्ता 8वी आणि 10वी आणि 12वी करता। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यापुढे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहे। प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे स्तर न वापरता, हे शब्द न वापरता या ठिकाणी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक असे स्तर वापरण्यात येणार आहे। बघा, पारंपरिक 10, 2 आणि 3 ऐवजी आता आकृतिबंध पहा, पहिला 10, 2, 3चा जो आकृतिबंध होता तो बदलून आता काय 5, 3, 3, 4 असा रचना असणार आहे। पायाभूत स्तर काय असणार आहे लक्षात घ्या पुन्हा, 3 ते 8 वर्ष जो असणार आहे ते बालवाटिका, म्हणजेच 1ली, 2री, 3री, इयत्ता 1ली आणि 2री असा 5 वर्षाचा जो असणार आहे हा पायाभूत स्तर असणार आहे। नंतर पूर्वतयारी स्तर 8 ते 11 वर्ष असणार आहे, ज्यामध्ये 3री, 4थी आणि 5वी हे 3री, 4थी आणि 5वी हे 3 वर्ग असणार आहे। पूर्व माध्यमिकमध्ये 11 ते 14 वयोगटातील विद्यार्थी असणार आहे, म्हणजे त्यापुढे 6वी, 7वी आणि 8वी असे हे पूर्व माध्यमिकमध्ये असणार आहे। आणि माध्यमिक स्तरामध्ये 14 ते 18, 9वी ते 12वी हे माध्यमिक स्तर, असे 4 स्तर या ठिकाणी असणार आहेत। जे आधीचे स्तर होते प्राथमिक, माध्यमिक हे शब्द उल्लेख केला जाणार नाही। नव्या धोरणानुसार आता जो आकृतिबंध रचना, पहिला जो आकृतिबंध होता 10+2+3 म्हणजे 10वीपर्यंत, नंतर 11वी, 12वी आणि नंतर ग्रॅज्युएशन असं 3 वर्ष होत, म्हणजे ती हे होतं आकृतिबंध होतं। आता आकृतिबंध बदल करण्यात आला, पहिले 5 वर्ष पूर्व प्राथमिक म्हणजे पायाभूत स्तर, नंतर 3 वर्ष पूर्वतयारी स्तर, नंतर माध्यमिक स्तर म्हणजे पूर्व माध्यमिक स्तर 3 वर्ष आणि 4 वर्ष असणार आहे माध्यमिक स्तर, असे आकृतिबंध असणार आहे। म्हणजे 5+3+3+4 अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये काय असणार आहे बघा, बालवाटिका 1ली, 2री आणि 3री राबविण्यात महिला व बालकल्याण विभागाच्या संमतीने स्वतंत्र निर्णय जारी करण्यात येणार आहे। राज्य शासनाच्या मान्यतेनुसार NCERTने तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांच्या आवश्यक बदलासह उपयोग केला जाणार असून यात बालभारती व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे। या धोरणानुसार पायाभूत साक्षरता, अनुभवाधिष्ठित शिक्षण, मूल्याधारित अभ्यासक्रम, समग्र मूल्यांकन आणि शिक्षण प्रशिक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे। राज्याच्या शिक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती अभ्यासक्रम आराखड्यांना मान्यता दिली आहे। बघा, इंग्रजीबरोबरच ही हिंदीसुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि यानुसार याच वर्षीपासून ही पहिल्यांदा हिंदी सुरू होणार आहे। ही जी माहिती आहे ही शिक्षक मित्रांनी लक्षात घ्यायची आहे। माहिती आपण पेपरला पाहिली असेल बातमी किंवा आपण यूट्यूबला न्यूज पाहिली असेल तर त्यानुसार हे पुन्हा अपडेट आपल्यासमोर आहे। हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। धन्यवाद।